माणिकराव कोकाटेंच्या या कृतीवरती विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रात 650च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। परवा तर 2 शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी। त्यांना भेटायला, त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही। गेल्या काही काळातली कृषी मंत्र्यांची विधानं पहा। अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। या जनतेच्या भोकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही। सभागृहामध्ये रम्मी खेळताना दिसत आहे, म्हणजे यांना काही कामच उरलं नाही। मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं, आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहामध्ये रंगीरंगी खेळतानाचा व्हिडिओ आल्याचं समाज माध्यमावर दिसून आलं। जर हा व्हिडिओ खरा असेल तर मग मला आत्ता कळतंय की ज्यावेळेस मी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे विनंती केली होती की जंगली रमी ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अशा गेमवर बंदी आणावी महाराष्ट्रात, तेलंगणासारख्या राज्याचं उदाहरण दिलं होतं। परंतु मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपण पाठपुरावा करूया असं आश्वासन दिलं। लाखो संसार उद्ध्वस्त होत असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही। पण का दाखवलं नाही हेच मला आत्ता लक्षात येतंय, कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना हे व्यसन लागलेलं आहे। विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात। मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4700 रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते। हा पैसा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातला पैसा आहे। लोकांनी घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी, वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले, त्या कराचा पैसा आहे, ज्या पैशातनं जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते। मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे। काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं, कृषी मंत्रीच रमी खेळताना मीटिंग करतंय। आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समिती निगडित केली। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतंय। आणि आमचे कृषी मंत्री आता ही 8वी 9वी चूक असेल, यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पिताय म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुमच्यावर कर्ज होतं, आणि आमचा कृषी मंत्री रमीत गुंग असन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल?